आजची स्पेशल रेसिपी चिकन बिर्याणी. पाहुणे येणार आहेत, पाहुण्यांसाठी स्पेशल. सर्वप्रथम आपण चिकन धुवून घेणार आहोत आणि मस्तपैकी धुवून ठेवूया. चिकन बिर्याणी सर्वप्रथम तांदूळ देखील भिजत ठेवावे लागतात, निदान अर्धा तास तरी. मी इथे तांदूळ भिजत ठेवलेत आणि इथे चिकन आता मस्तपैकी धुवून घेऊयात. दोन तीन पाण्याने मस्तपैकी चिकन एकदम धुवून घ्यावा टकाटक. अशा प्रकारे टकाटक एकदम चिकन धुवून झालेलं आहे, स्वच्छ एकदम. पाणी गरम करण्यात येणार आहे आणि पाण्यामध्ये काय भिजत टाकले तांदूळ धुवून टाकायचे. ते कसं आहे, आमच्या इथं बोलायला तकलीफ होते ना, त्यामुळे ते ऐकून आम्हाला रिपीट करावं लागतं. असे भिजत ठेवले तांदूळ स्वच्छपैकी धुवून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा धुवायला घेतलेले आहेत. 2-3 वेळेस तांदूळ धुवून घ्यावे. स्वच्छ असे धुवून घेतलेले तांदूळ त्याला गरम करत असलेल्या पाण्यामध्ये टाकावे. अशा प्रकारे धुतलेले तांदूळ गरम करून ठेवत असलेल्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत. भिजत ठेवून तांदूळ जेव्हा आपण गरम पाण्यात टाकतो त्याला कारण असे की आमच्या ह्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्याने भात फुगतो, सुटसुटीत होतो. ऐकला आवाज, सुटसुटीत होतो. हे बघा, थोडा मीठ टाकावं लागतंय चवीनुसार. आवाज ऐकला असेल तुम्ही. अशा प्रकारे आपण तांदूळ गरम पाण्यात ठेवलेले जे निदान 10 ते 15 मिनिटं तरी शिजवून द्यावा लागेल, उकळी यावी लागेल, तेव्हा ते होईल. तेल टाकलं गेलंय भातामध्ये. हे बघा, तेल टाकल्याने भात फटफटीत होतो. झाकण ठेवला गेला आहे भातावर. काय ते माहित नाही मला. वाफेवर होतो भात, वाफेवर होतो भात म्हणलं. इथे भाजी वेगळी करून घेतो. बिर्याणीसाठी आता वेगळी भाजी तयार करावी लागते. भाजी आता आपण करणार आहोत. बघा, आमच्याकडे अजून जुनीच पद्धत कांदा कापायची. कांदा चिरून झालेला आहे आणि आता आपण तेल टाकत आहोत. तेलामध्ये तेजपत्ता टाकताना आणि कांदा देखील सोडताना आवाज येला तर फटाक आलेला नाहीये असं आपल्याला येईल नंतर. टोमॅटो कापला जाते कारण टोमॅटोची पेस्ट देखील आपल्याला टाकायची आहे. ते कढईत काय टाकलंय? कांदा. अरे काय बनवत आहेत भाजीसाठी? फोडणीला आपण जसं कांदा टाकला त्याच्यात ते टोमॅटोची पेस्ट देखील टाकायची आहे. अद्रक, लसूण, कांदा, खोबरा यांची पेस्ट वाटण पहिलेच वाटून ठेवलेलं आहे, ते देखील आता ह्याच्यात टाकलं जाईल. वाटण टाकला जाते प्रमाणानुसार.
मस्त आवाज टेस्ट खाली करताना टोमॅटोची थोडी हळद, गरम मसाला, आणि बिर्याणी मसाला. आणि लाल तिखट मसाला. बापरे, आता नाय झालेला आहे. त्याच्यामध्ये चिकनचे पीस आपण टाकत घेतलेले आहेत. तर आपण मसाला तयार केला त्याच्यात. अशा प्रकारे भात काढून घेतलेला आहे आपण. आणि आमच्या याच्यामध्ये आज भाताची फार वाढ लागलेली आहे. तर पण बघूयात आपण. भात थोडा चिकट झालेला आहे. चिकट ना, पाणी चिकटच झाला. तांदळाने गडबड केली. अजून द्या, बघूया आपण पुढे. चवीनुसार मीठ,